पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक। पीक विम्याच्या लाभापासून लाखो शेतकरी वंचित। पीक विमा योजनेचा लाभ नक्की कुणाला? राज्यातील पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे की लुटीसाठी असा प्रश्न निर्माण झालाय। कारण या पीक विम्यापोटी शेतकऱ्यांनी जितके पैसे विमा कंपनीला मोजलेत त्यातले अर्धेही पैसे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान होऊनही मिळालेले नाहीत। शेतकरीच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकारनं विमा कंपनीला प्रीमियम पोटी जे कोट्यवधी रुपये दिलेत तेही कंपन्यांनी लाटल्याचं समोर आलंय। त्यामुळे पीक विम्याअंतर्गत मिळणाऱ्या नुकसान भरपाईचे पैसे नेमके कुणाच्या घशात जात आहेत असा संतप्त सवाल शेतकरी विचारतायत। गेल्या वर्षी भरला काय झालं भेटलेच नाही पैसे। सरकारला काय म्हणलं आता 900 रुपये 1300 रुपये हेक्टर काल भरावती पैसे 1200 रुपये भेटतात। काय ठरवलं नाही? सोयाबीन हळद आणि कापूस दोन वर्षाले पीक विमा भरायलो पण आम्हाला काही कंपनी देईन, नुकसान भरपूर व्हायलेलं आहे। विमा कंपनीनं मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कशी चेष्टा चालवली आहे पहा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 128 कोटी 56 लाख रुपये विमा कंपनीकडे जमा केले। मात्र विमा कंपनीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रकमेपोटी फक्त 7 कोटी 99 लाख रुपये दिले। जालना जिल्ह्यात केवळ 3 कोटी 15 लाख रुपये मंजूर झाले तर 1 कोटी 92 लाख रुपये वाटप झाले। लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी 121 कोटी 54 लाख रुपयांचा विमा हप्ता भरला, मात्र केवळ 19.76 कोटी रुपयांची भरपाई मिळाली। परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 306 कोटी 37 लाख रुपयांचा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरला गेला, मात्र 102 कोटी 34 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आणि त्यातल्या 98 कोटी 89 लाख रुपयांचंच वाटप झालं। हिंगोली जिल्ह्यात 150 कोटी 32 लाख रुपयांचा विमा हप्ता जमा झाला होता, त्यापैकी 122 कोटी 45 लाख रुपये मंजूर रकमेपैकी 98 कोटी 1 लाखांचं वाटप झालं। महत्त्वाचं म्हणजे कृषी विभागानंच दिलेली ही आकडेवारी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 7.97 कोटी, जालन्यामध्ये 3.15 कोटी, म्हणजे असा एकूण सगळा म्हणून एक 11.12 कोटी इतका विमा साधारणतः 81,000 शेतकरी यांना मिळालेला आहे। ही आकडेवारी पाहिली तर मग हा फायदा नेमका कुणाचा? 2025च्या हंगामापासून शासनानं पीक विम्याच्या निकषात मोठे बदल केल्याचं सांगत जिल्हा कृषी विभागानं या पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी नीट अभ्यास करावा असं आवाहन केलंय। आणि थोडंसं योजनेमध्ये पण थोडा बदल झालेला आहे। तर जे महत्त्वाचे 5 ट्रिगर या 2 वर्षापूर्वी होते, तर मागच्या वर्षापासून एक उत्पन्न आधारित आणि सॅटेलाइट बेस इमेजनरीच्या याच्यावरती म्हणजे तांत्रिक याचा संदर्भ घेऊन तो पीक उत्पन्नावर आधारित पीक विमा दिला जातो। मी शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपण या जी पीक विमा आहे थोडासा ट्रिगरचा आणि याच्यामध्ये जो आहे तर थोडा योजनेचा अभ्यास करून आपण पीक विमा भरावा अशी मी विनंती करतो। तर दुसरीकडे शेतकरी नेत्यांनी मात्र या लुटीसाठी राज्य सरकारला जबाबदार धरलं असून त्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। मुळातच ही सरकारने जी पीक विमा योजना आणलेली आहे ही योजना बोगस आहे, म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच नाही अशी व्यवस्था या पीक विमा योजनेमध्ये करण्यात आलेली आहे। या विमा कंपन्या सरकारमधल्या लोकांना पैसे पुरवतात, हप्ते देतात, म्हणून विमा कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे। या पीक विमा योजनेमध्ये ज्या काही जाचक अटी आहेत त्या तातडीनं काढल्या पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू। मराठवाड्यातील शेतकरी सातत्यानं आपत्तींना सामोरं जात असतो, त्यामुळे पेरणीच्या काळात शेतकरी पैसे जमवून पीक विम्याचा प्रीमियम भरतो, मात्र ज्यावेळी पीक विम्याचा दावा करण्याची वेळ येते तेव्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते। मागच्या वर्षीच्या हंगामात खरीप पिकाचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं। तीच स्थिती रब्बी हंगामातील पिकाची होती। शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयाचा पीक विमा भरला, पण शेतकऱ्यांच्या पदरात तुटपुंजे पैसे पडले। त्यामुळं पीक विमा भरायचा की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। एका बाजूला ही आकडेवारी पाहिल्यानंतर शेतकऱ्यांचेच पैसे पीक विमा कंपन्या घेऊन मालामाल होत आहेत हे आता स्पष्ट दिसतंय। त्यामुळे आता यावर सरकार
आणि केंद्र सरकार दोघं मिळून काय निर्णय घेतात आणि ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात का ते पाहावं लागेल. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर.